नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा धक्का, ही महत्त्वाची सुविधा बंद, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा धक्का आणि ही महत्त्वाची सुविधा बंद कोणती करण्यात आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा धक्का, ही महत्त्वाची सुविधा बंद। बघा, EPF अकाउंट विड्रॉल रूल चेंज्ड। खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 12% पगार EPF खात्यात जमा होतो। तसेच कंपनीकडूनही 12% रक्कम टाकली जाते। यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व निवृत्त होताना PFची रक्कम दिली जाते। बघा, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची म्हणजे EPFO स्थापना करण्यात आली। या संस्थेचे सभासद कोट्यावधीमध्ये आहेत। EPFO कडून कर्मचाऱ्यांना गेल्या 3 वर्षांपासून देण्यात येणारी सुविधा आता बंद केली आहे। EPFOने कोविड-19 ॲडव्हान्स सुविधा बंद केली आहे। कोरोना काळात ही नॉन रिफंडेबल सुविधा सुरू करण्यात आली होती। आता 12 जून 2024 रोजी परिपत्रक काढून ॲडव्हान्स सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। बघा, का केली ही सुविधा बंद, पुन्हा या ठिकाणी आपल्याला याबद्दल माहिती पाहूया। खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहाची तरतूद EPFO करते। कोरोना काळात EPFO सदस्यांसाठी नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स घेण्याची सुविधा केली होती। आता कोविड-19 महामारी राहिली नाही, यामुळे ही सुविधा तत्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असल्याचे EPFOच्या परिपत्रकात म्हटले आहे। ज्या ट्रस्टकडून EPFO सुविधा दिली जाते त्यांच्यासाठीही हा नियम लागू आहे। बघा, जून 2021 कामगार मंत्रालयाने जाहीर केले की EPFO सदस्यांना त्यांच्या EPFO खात्यामधून दुसरा नॉन रिफंडेबल ॲडव्हान्स मिळू शकतो। पूर्वी EPF सदस्यांसाठी फक्त एक वेळ आगाऊ सुविधा होती आणि EPFO कडून सदस्यांना 3 महिन्याचा मूळ पगार आणि महागाई भत्ता या ठिकाणी EPF खात्यात उपलब्ध रकमेच्या 75% यापैकी जे कमी असेल ते मिळत होती। EPFOने घर, लग्न आणि शिक्षणाशी संबंधित कामासाठी रक्कम देत होती। खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 12% पगार EPF खात्यात जमा होतो। तसेच कंपनीकडूनही 12% रक्कम टाकली जाते आणि त्यातूनच कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व निवृत्त होताना PFची रक्कम दिली जाते। PF खातेधारकांनी कोरोना ॲडव्हान्स म्हणून 48,075.75 कोटी रुपये दिले। EPFOने ड्राफ्ट ॲन्युअल रिपोर्ट 2022-23 मध्ये त्याची माहिती दिली गेली आहे। रिपोर्टनुसार EPFOने 2020-21 मध्ये 17,106.17 कोटी रुपये दिले होते। त्याचा फायदा 69.2 लाख PF खातेधारकांना झाला होता आणि 2021-22 मध्ये 91.6 लाख खातेधारकांना 19,126.29 लाख कोटी रुपये दिले होते। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही सुविधा बंद केली। एकूणच कोट्यावधी कर्मचाऱ्यांना EPFOचा धक्का, ही महत्त्वाची सुविधा बंद, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।